कधी कधी शहराच्या गोंगाटापासून दूर जावंसं वाटतं, जिथे ना गाड्यांचा आवाज असतो ना माणसांची गर्दी, फक्त वाऱ्याची सळसळ, पक्ष्यांचा किलबिलाट आणि पावसाच्या थेंबांचा नाद. आजचा आपला हा प्रवास आपल्याला अशाच एका ठिकाणी घेऊन जाणार आहे. सह्याद्रीच्या कुशीत, घनदाट जंगलाच्या अगदी आत, जेथे एका छोट्याशा घरात पिढ्यानपिढ्या एक कुटुंब आपले आयुष्य या निसर्गाच्या सानिध्यात जगत आहे. घनदाट जंगलात वसलेल्या या एकमेव घरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आणि प्रत्येक पाऊलवाटेवरील सुखद क्षण अनुभवण्यासारखे आहेत. घनदाट जंगलातील या एकमेव घरापर्यंत जाण्यासाठी डोंगरमाथ्यावरून गेलेल्या पाऊलवाटेने आपल्याला बरेच चालावे लागते, परंतु याच प्रवासात दडले आहे येथील खरा निसर्ग अनुभवण्याचे सुख. शुभ सकाळ, शिव सकाळ मित्रांनो. मी निशांत तावडे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल निशांत तावडे व्लॉग्समध्ये. आज आपण मावळ तालुक्यातील कुसूर पठार, जो निसर्गरम्य असा परिसर आहे, त्या परिसरात आहोत. मागील 3 महिन्यांपूर्वी म्हणजे एप्रिल महिन्यात आपण या ठिकाणाला भेट दिली होती. त्यावेळेस पावसाचं किंवा असं जे आत्ता आपल्याला सर्वत्र हिरवळ दिसते असं वातावरण नव्हतं. ऐन उन्हाळ्यात आपण भेट दिली होती. डोंगर आसपासचा परिसर थोडासा तो उघडाबोडका असा होता. आता तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल हिरवेगार असे डोंगर दिसत आहेत. आणि आज आपण तो परिसर पावसाळ्यात कसा दिसतो हे खास आवर्जून पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि तोच या व्हिडिओमार्फत आज तुम्हाला दाखवणार आहोत. आता कुसूर पठारावरती जे एकमेव घर आहे आखाडे कुटुंबियांचं, त्या घराचा परिसर, ते घर, आसपासचा निसर्ग, हा पावसाळ्यातलं सौंदर्य कसं आहे ते आज आपल्याला या व्हिडिओमार्फत बघायला मिळणार आहे. आता आपण डोंगराची वाटचाल चालू केली आहे. डोंगर वाटेने आता आपण वरती पठाराकडे चाललोय. चला. पठाराकडे जाण्यासाठी वाटचाल सुरू करताच पावसाळ्यामुळे या वाटेचं आणि आसपासच्या निसर्गाचं पालटलेलं रूप लक्षात येत होते. हिरवेगार दिसणारे डोंगर आणि झाडे झुडपे जणू काही या सर्वांना निसर्गाने हिरव्या रंगाने सजवले असे भासत होते. जसजसे वर जाऊ तसतशी डोंगरधारांची चढाई आता दम काढत होती. श्वास घेताना आतमध्ये फक्त हवा नाही तर ज्या जंगलाचा सुगंध देखील आपल्या आत उतरतोय असे जाणवत होते. अंगावरची एक खडी चढाई आहे. पूर्ण डोंगर आहे तो 60-70 डिग्री इन्क्लाइन असा आहे. तर तो चढून आपल्याला वरपर्यंत जाता येतं. प्रचंड दमछाक होती. 15 मिनटं झाले डोंगर चालायला सुरुवात केली. पण एप्रिल महिन्याच्या ऋतूपेक्षा आत्ताचं वातावरण, आसपासचा निसर्ग, समोरचं हे दृश्य खूप आल्हाददायक आहे. अंगावरून थंडगार वारा पण वाहतोय. अशातनं आता आपला प्रवास चाललाय. चला. ओल्या मातीचा, पानांचा सुगंध, दूरवरून कुठून तरी येणारा मोरांचा आवाज, हे सारे ऐकत प्रवास करताना मनाला अक्षरशः समाधान मिळत होते. आता आपण चाललोय वरती कुसूर पठाराकडे. तर दादांनी या ठिकाणी बरेच असे हे काटे आहेत, याच्यामध्ये ह्या वेल गुंतलेले. दादा, ही कुठली भाजी? साईत. तर ते कशासाठी, म्हणजे काय त्याचं चांगलं, काय आरोग्यासाठी काय नक्की उपयोग? आरोग्यासाठी तसा नाही उपयोग, पण ते जरा आयुर्वेदिकच आहे ना. आयुर्वेदिक आहे. काय म्हणजे या भाजीचं खासियत? खास नाव साईत भाजी. साईत. आणि फक्त पावसाळ्यातच येते? हा, पावसाळ्यात. अच्छा. मग तुम्ही काय डोंगरात ह्या भाजीसाठी येता कायम? हा, कधी येतो. हा. कशी बनवतात ही मग? सुकी बनवायची. अच्छा, आपल्या गवारीची शेंग वगैरे बनवतो तशी. वाटचाल करताना आकाशात दाटणाऱ्या ढगांमुळे ऊन सावल्यांचा मनमोहक खेळ सुरू होता. या ऊन सावल्यांच्या लपंडावामुळे क्षणार्धात कधी ढगांची सावली संपूर्ण डोंगरावर व आसपासच्या परिसरावर पसरायची, तर कधी उन्हाची चादर आसपासचा संपूर्ण परिसर उजळून टाकायची. निसर्गाचे हे मनमोहक रूप अनुभवताना निम्म्याहून अधिक अंतर कधी कसे पार केले याचे देखील भान राहिले नाही.
खालून आता आपण बऱ्यापैकी अर्धा डोंगर चढून आलोय. थोडंसं या ठिकाणी पठारी प्रदेश, या ठिकाणी आपण थांबलोय. माझ्या मागे जे तुम्ही पाहू शकता ते ठोकळवाडी धरणाचं बॅकवॉटर आहे. इतकं छान आत्ता हा नजारा दिसतोय. आकाशात वरती सूर्य हलकासा आलेला आहे, त्याच्यातून ढग वाहत आहेत. काही क्षण हे सगळं या ठिकाणी उभं राहून अनुभवलं तर ते मी जे अनुभवले ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर इतकं छान आणि निसर्गरम्य आत्ताचं वातावरण आहे ना, अशातनं आपला प्रवास सुरू आहे. चला. माझ्या मागे हा जो उंच आकाशात गेलेला खांब दिसत असेल तर त्या खांबापर्यंतच मागच्या वेळेस आपण गेलो होतो, तिथंच दादांचं घर आहे. दाट झाडीतनं गेलेल्या वाटा आहेत, त्या खांबापर्यंत जातात. मळलेल्या पायवाटा आहेत. फक्त सोबत आपल्या कोणी जाणकार किंवा जर तुम्हाला सह्याद्रीच्या वाटांची माहिती असेल तर अशा व्यक्ती सोबतच यावे, किंवा तुम्हाला माहिती असेल तर मग तुम्ही येऊ शकता. कारण काही वाटा पावसामध्ये गवत वगैरे आल्यामुळे मुजल्या जातात. या निसर्गरम्य वाटेवरून वाटचाल करताना सह्याद्रीने आज जणू स्वतःचं सर्वात सुंदर रूप आपल्या समोर सादर केले असे भासत होते. डोंगर, दऱ्या, झाडे, गवत आणि या सगळ्यांमध्ये हरवून गेलेल्या छोट्याशा पायवाटा. शहरात आपण निसर्ग पाहण्यासाठी वेळ काढतो, पण इथे निसर्गच आपल्याला प्रत्यक्ष भेटण्यासाठी पावलापावलांवर उभा असल्याचे प्रकर्षाने जाणवले. वाटचाल करताना समोर दिसणाऱ्या हिरवाईने नटलेल्या डोंगर रांगा पाहताना मन प्रसन्न होत होते, भान हरपून जात होते. येथे कोसळणाऱ्या पावसाचे प्रमाण किती असेल याची साक्ष येथील माती आणि दगड देत होते. त्यांवर चढलेले शेवाळ स्पष्ट दाखवून देत होते. दादा, आता आपण चाललोय वरती. मला सांग, आता हे दगडावरती एवढं शेवाळ आहे इथं, तर हे कसं, म्हणजे पावसामुळेच एवढं जमलंय? म्हणजे इकडं पाऊस भरपूर असतो हा, म्हणजे लागला की उघडत पण नसेल दिवस दिवस. मेन पावसाचंच ठिकाणी आमचे गाव. तुमचं गाव? हा, जबरदस्त पाऊस आणि धुकं पण तेवढंच दाट असेल. धुकं पण जास्त दिसणार तुम्हाला. हा ना, पठारावरती ना इथपर्यंत यायला सुद्धा आपल्याला भीती वाटते. वाट सापडत नाही. वाट सापडू शकत नाही. कसं बाप. का हे धुकं धुई जी येते ना, हा, ही हटत नाही. हटत नाही. त्यामुळे माणसाला म्हणजे इथला स्थानिक असला तरी भीती वाटते. तरी भीती वाटणार. येथील वातावरणाबद्दल, या परिसरातील जैवविविधतेबद्दल, तसेच येथे असणाऱ्या विविध औषधी वनस्पतींबाबत बोलत दादांशी या गोष्टींवर सविस्तर गप्पा मारत आमची वाटचाल सुरू होती. सुदामदादा हे लालवाडी येथील रहिवासी असल्याने त्यांना या परिसराबद्दल उत्तमरित्या माहिती आहे. बऱ्याच ट्रेकर मंडळींना ते या ठिकाणी वाट दाखवण्यासाठी मदत करीत असतात. जसजसे पुढे जाऊ तसतसे दाट होत जाणारे जंगल, काही ठिकाणी सूर्याची किरणे देखील जमिनीपर्यंत पोहोचत नाही. उंच झाडांच्या फांद्यांनी या वाटेवर एक नैसर्गिक छप्पर तयार केले आहे. जंगल भाग संपताच पुन्हा एकदा पठारी प्रदेश लागतो. या वाटेवरून चालताना येथे असणाऱ्या जैवविविधतेचे दर्शन नक्की होते. वाटेवर चालताना ठिकठिकाणी लाल पाटीच्या खेकड्यांची बिळे पाहण्यास मिळाली. आता आपण त्याच्या घरात सोडूया निसर्गात. जा बाबा. निसर्गात जगणाऱ्या प्रत्येक सजीवाला त्याचे स्वतःचे स्वातंत्र्य व अस्तित्व आहे याची जाणीव प्रकर्षाने झाली. डोंगर धारणवरून आता आपली वाटचाल चालू आहे. आजूबाजूला छोटी छोटी कारवीची झाडं दिसत असतील. ही पावसामुळे आता नुकतीच उगवायला सुरुवात झालेली, पण हलकसं पाहताना, यांच्याकडे पाहताना असं वाटतंय की आपण आसाममध्ये आलेलो आहे आणि चहाच्या मळ्यांमध्ये थांबलेलो. इतकं छान वाटतंय बघायला. छोटी छोटी कुरटी रोप आहेत, तर ते चहाच्या मळ्यांसारखं वाटतंय. त्यातून आता आपली वाटचाल चालू आहे. चला. संपूर्ण डोंगरधारेवर उगवलेली कारवीची ही छोटी छोटी झाडे, यातून वाटचाल करताना आज आपण जणू काही चहाच्या मळ्यामध्ये चालत आहोत याचा भास होत होता.
डोंगरधारातून वाहत येणारे झरे, येथील आसपासच्या निसर्गाचे सौंदर्य हे सारे अनुभवत आम्ही अखेर घरापाशी येऊन पोहोचलो. आपण आता दादांच्या घरापर्यंत आलो, परंतु दादा आता सध्या नाही आहेत. आणि या ठिकाणी दादांचे भाऊ आहेत, तर ते जनावरांचा गोठा आहे, तुम्हाला इकडे दिसत असेल. तर तिथे त्यांचं जनावरांना आता पावसामुळे जनावरे वरतीच असतात पठारावर, तर ते त्यांचं ढाबळ वगैरे वरती टाकायचं काम चालू आहे. आणि दादांचा मुलगा आहे, तर तो आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी थोडंसं आपण चर्चा करूया. आता आपण कुसूर पठारावरती आलो होतो. हे तुम्हाला हे मागे घर दिसत असेल. एप्रिल महिन्यात आपण याच घराचा व्हिडिओ केला होता, मारुती दादा होते त्यावेळेस. तर दादांचे पुतणे आत्ता आपल्या समोर आहेत, मोहन दादा आकडे आत्ता इकडे आहेत. आणि आत्ता आपण आलो होतो की आसपासचा परिसर किंवा हे घर आता पावसाळ्यात कसं दिसतं, तर खरोखरच मन मोहून टाकणारा निसर्गरम्य परिसर आहे. हे घराच्या मागून देखील दिसत असेल तुम्हाला, ढग चाललेत. पण झालं असं की आता पावसाळ्यामुळं यांचं या ठिकाणी सोय काहीच नसती, त्यामुळे 3 ते 4 महिने हे लोक खाली जाऊन थांबतात. तर आता आपण मोहन दादांशी थोड्या गप्पा गोष्टी करू आणि आपण परतीच्या प्रवासाला निघू. तर दादा, आता आम्ही आलो होतो, आम्हाला नव्हतं माहिती की तुम्ही आता पावसाळ्यात खाली जाता किंवा काय, तर नक्की कारण काय, म्हणजे पावसाळ्यात ठिकाणी का नाही राहत? आता तुम्ही आले इथं जे कोणच नाही. खरं तर काय इथं इतका पाऊस असतो आपल्या इथं, हा, पाऊस तर बरोबर. आपल्याला इथं राहण्याची व्यवस्था होत नाही, काय राहता येत नाही. खूप पाऊस असल्यामुळं गाडी नाही, काय नाही, जायला जमत नाही, हा. लाईट नाहीये. हा, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला इथं राहणं शक्य होत नाही. शक्य होत त्याच्यामुळे आपण पावसाच्या दिवशी आपण खाली खाली गावात. गावामध्ये राहतो. अच्छा, आणि वडगावला पण आपल्या घरी तिकडे आपण राहतो. बरोबर. मग आता पावसाळ्यात इकडे कोणीच नाही? नाही, इथं कोणीच नाही. आज आम्ही ह्यासाठी आलो होतो की आपले जे जनावर आहेत हा, त्यांना एक छप्पर बनवून द्यायचं. बरं. जनावरांचं काहीच नाही, म्हणजे त्यांना खाली नाही नेऊ शकत? नाही नेऊ शकत. कारण या साईडला बघा, आपण या साईडला आपण हा, काम आता आम्ही चालू आहे पाहिलं. हो हो, बनवायचं. आणि आज पाऊस उघडला होता, त्याच्यामुळे आपण वरती आलेलो आहे ओके. आणि ते काम चालू आहे. पण ते जनावरांना आता इथं राखायला कोणी नसतं, मग त्यांचं ते राहतात हो, राहतात. स्वतःच चरून हो, येतात. हा, मग स्वतःच. त्यांना जंगलातल्या प्राण्यांचा असा धोका नाही? धोका असतोच, कंटिन्यू चालू असतं. पण आता ते पण मग त्याच्यातले एखादं कुणावर हल्ला केला काय, मग ते त्याचं तर तुम्हाला, आपण त्याचं पुढं पंचनामा करतो, पंचनामा करत पण मग असतो. तुम्हाला कळणार कसं की आपली जनावर आपण, जसा पाऊस उघडतो कधी आधी आधीमध्ये. एक वीकला फेरी आपण मारता? इथंच राहतो. अच्छा, फेरी मारता तुम्ही. हम्म. बरं. मग घरामध्ये आता बाकी कोणीच नाही तसं राहायला? आता इथं सध्या तरी कोणीच नाहीये. अच्छा. 4 महिने तर आपल्याला पूर्ण. खाली जावं लागतं. आता सगळ्यात बेस्ट सीझन जर यायचं म्हणलं आपल्या ट्रेकर मंडळींना किंवा आपल्या सबस्क्रायबरला, तर तुम्ही काय सांगाल, कोणत्या महिन्यात त्यांनी इथं आलं पाहिजे जेणेकरून तुम्ही या ठिकाणी असाल स्वतः राहायला, त्यांची राहण्याची सोय होईल किंवा फुलं वगैरे उमलतात ती फुलं पाहायला मिळतील? आपल्याला जर खरंच हे इकडचं वातावरण बघायचं असेल तर लोबी ट्रॅकला जे येतं ते कंटिन्यू चालूच असतं ऍक्च्युअली. हा, ते इथनं लोणावळा, लोणावळा, भीमाशंकर. भीमाशंकर. हा, पण जर खरंच आपल्याला इकडचा परिसर बघायचा असेल हा. तर दिवाळीमध्ये तुम्ही ट्रेक करू शकता, फिरू शकता. हा, तर त्यावेळेस आल्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट करा माझ्याशी, बरं. नंतर आपण तुम्हाला दाखवू शकतो इकडचं एरिया कसं पण काय म्हणजे त्यावेळेस खास असं बघण्यासारखं? बघण्यासारखं इकडचं म्हणजे जेवढे वातावरण आहे, हा. फुललेलं असतं, फुलं येतात? पूर्ण वातावरण आहे ना, हा, बघण्यासारखं असतं. ओके. विविध गार रंगांची झालेलं वगैरे? असतं. अच्छा. आणि जर आता आलं तर आता फक्त असं दुःख बसल्यामुळे तुम्हाला पूर्ण दिसणार नाही ते. हा, असं विषय. म्हणजे पावसाळ्यात तरी म्हणजे तुम्ही कुठल्या ह्याच्यात म्हणले, दिवाळीत महिना कुठला, सप्टेंबर ऑक्टोबर? सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर हे तिन्ही जानेवारीच्या आसपास तुम्ही ओके. आलं पाहिजे. म्हणजे फुलं भरपूर असतात पठारावर. तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर एकदा पुन्हा सांगा, म्हणजे कुठल्या सबस्क्रायबर मंडळींना यायचं झालं त्यावेळेस तर ते तुम्हाला फोन करून येतील. हा. मोहन दत्तू आखाडे, हा, माझा नंबर आहे 93 25 78 52 50. 93 25 78 52 50. तर कोणाला यायचं असेल तर तुम्हाला साधारण किती दिवस आधी फोन केला पाहिजे? एक आठवडा अगोदर कॉल करायला पाहिजे. ओके. त्यानुसार आपण त्यांचं प्लॅन करून व्यवस्था मग करू. तुम्ही त्यांची खाण्याची वगैरे व्यवस्था करू हो, नक्की, शकता, नक्की. है ना? आपले खाली कुसूर गावामध्ये पण आपण व्यवस्था करू शकतो. बरं. आणि समजा काहींना इथं येऊन टेंट लावून राहायचं म्हणलं तर हो, त्यांचं नक्की. टेंटची व्यवस्था आहे त्यांची पण तुमच्याकडे? व्यवस्था करू शकतो आपण. आहे तुमच्याकडे? हा, आहे. अच्छा. जेणेकरून काय होईल, 2 पैसे तुम्हाला पण मिळतील आणि लोकांना इतके निसर्गरम्य परिसरात राहण्याचं सुख मिळेल, नाही का? कारण हे असं कुठंच अनुभवायला कारण नाहीये. आपल्याला तुम्हाला इथनं जरी राहिले एक दिवस आणि तुम्हाला इथनं भीमाशंकरच्या जवळ एक ट्रेक आहे, तो पण ट्रेक करता इथून जाऊ शकतो पायवाटेने. पाय वाटेने. मला मागे दादा सांगत होते की शिवाजी महाराज ज्या वेळेस मुंबई किंवा कल्याण, भिवंडी असं इथून यायचे तर ते भीमाशंकरचा अभिषेक करून जायचे, हो, तर ते इथे मुक्कामाला असायचे. थोडं ह्या साईडला मुक्कामाला असायचं, इकडे नाही. हा,
इकडचा जो कारण दादांनी सांगितलं होतं ढाकबैरीचा डोंगर आहे ना, हा ढाकबैरी. त्या साईडला त्यांचं जाण्याचा रोड होता. अच्छा, दादांनी सांगितलं होतं की 100 एकरच्या आसपास तुम्हाला त्यांनी बक्षीस पत्र दिली होती महाराजांनी. त्यावेळेस ते 100 एकर नाही, थोडीफार कमी असतात, एवढी पण मला सांगता यायचं नाही ऍक्च्युअली, हा, पण दिली होती. महाराजांनी बक्षीस पत्र दिली होती. ओके. आणि इथूनच महाराजांचा हा रूट होता खाली भीमाशंकरला जायचा. हो, इकडनंच होता. मस्त. म्हणजे इतका इतिहासाने परिपूर्ण आणि निसर्ग संपन्न परिसरात तुम्ही राहताय, खरंच कौतुक आहे तुमचं. नक्की. तर मित्रांनो, बघितलं आपण आता आलो त्यावेळेस दादा म्हणले घर बंद असलं तरी तुम्ही दरवाजा बिंदास उघडत जावा कधी आले की, आणि काय लागल ते घेत जावा. म्हणजे रान माणसांच्या आपल्या मनाची श्रीमंती किती मोठी असती. म्हणजे त्यांचं असं काहीच नाही की आम्ही दरवाजाला कुलूप ठेवले किंवा तुम्ही दरवाजात आलात तर तुम्हाला उघडणं शक्य होणार नाही. ते बिंदास सांगितलं की कधी आलात, काय लागलं आतमध्ये असतं घेत जावा. म्हणजे ही खूप मनाची मोठी श्रीमंती. ते राहू दे दादा, मागच्या वेळेस आलोच होतो, आता अंधार असेल ना पूर्ण. नाही ठीक आहे, परत आता येऊ चक्कर मारू त्यावेळेस मग नक्की तुम्हाला भेट देऊ. हो, नक्की. मित्रांनो, कुसूर पठारावरील हे एकमेव घनदाट जंगलातलं घर आहे. सुमारे 350 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी हे लोक राहतात. तर आज आपण आलो होतो, मारुती दादांची काही भेट नाही झाली. दादा खाली आहेत, म्हणजे या ठिकाणी आता पावसामुळे ते राहत नाहीत. तर दादांचे पुतणे आणि या ठिकाणी बाबा राहायचे, ते बाबांचे नातू आहे मोहन दादांशी या ठिकाणी भेट झाली. जनावरांच्या गोट्यावरती ते घागर टाकायला आले होते, कारण 4ही महिने त्यांची जनावरे या डोंगरातच राहतात, इथेच चारतात आणि ती आसऱ्याला परत रात्रीची इकडेच येतात. लोकवस्तीला या ठिकाणी कोणीच राहत नाही. आठवड्यातनं 1-2दा हे लोक या ठिकाणी येऊन फेरी मारून जातात, लक्ष ठेवून जातात. तर अशा ह्या घनदाट जंगलात हे एकमेव घर आहे. आणि या घराचा व्हिडिओ आपण एप्रिल महिन्यात बनवला होता, ऐन उन्हाळ्यात. त्या ठिकाणी त्यावेळेस एवढं आसपास जे आता हिरवं निसर्ग सौंदर्य दिसतंय तसं दिसत नव्हतं. सर्वत्र रखरखपणा होता. पण आज आपण आलो, येताना वाटेत निसर्ग सौंदर्य बरंच अनुभवलं. घराच्या आसपासचं आता तुम्ही निसर्ग सौंदर्य पाहू शकता. तर आज आपली कोणाची भेट नाही झाली, परंतु येत्या ऑक्टोबर महिन्यात ज्या वेळेस इथे ब्लूमिंग सीझन असतो फुलांचा, वेगवेगळ्या प्रकारची फुले या पठारावर उमलतात. तर त्यावेळेस आपण या ठिकाणी मुक्कामी येऊ, 1 दिवस आधी मुक्कामी येऊ. मोहनदादा स्वतः आपल्यासोबत असणार आहेत. आणि आपल्यापैकी सर्व सबस्क्रायबर मंडळींना आव्हान आहे, या ठिकाणी या दादा तुमची सर्व काही सोय करतील, राहण्याची, तुमची जेवणाची वगैरे, प्लस आसपासचा परिसर तुम्हाला फिरून दाखवतील. दादांचा नंबर आपण या व्हिडिओच्या शेवटी आत्ता देत आहोत. आणि दादांचा किंवा आज या परिसराचा व्हिडिओ आज सर्व आपण या ठिकाणी येऊन अनुभवला, तोच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला लागतोय, या ठिकाणी निरोप घेतोय. मोहनदादांची आज या ठिकाणी भेट झाली. युवा व्यक्तिमत्व म्हणतात, तर त्या रूपात आज दादा या ठिकाणी आपल्या समोर आहेत. आणि इथून पुढं या ठिकाणी आपल्या मार्फत जो कोणी येईल त्याला दादा नक्कीच मदत करतील. चला दादा, नक्की या सर्व. येऊ आम्ही. घनदाट जंगलात वसलेल्या या एकमेव घरात येथील प्रतिकूल वातावरणामुळे काही काळ कोणी राहत नाही, परंतु आज देखील या घराचे दरवाजे येणाऱ्या ट्रेकर मंडळींसाठी सदैव उघडे असतात. या घराला आज देखील कुलूप नसते, हे दादांशी बोलताना जाणवले. आणि या जंगलातील एकमेव घराची हीच खरी श्रीमंती असल्याचे लक्षात आले. फायनली आपण आता या ठिकाणी मोहनदादांशी गप्पा मारून निरोप घेतला दादांचा. चला आता आपण परतीच्या प्रवासाला निघालोय. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र. घनदाट जंगलाने वेढलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या एकमेव घराची श्रीमंती आपल्यापैकी ज्यांना शक्य असेल त्या ट्रेकर मंडळींनी एकदा तरी येथे येऊन नक्की अनुभवावी.